नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपण राज्यसेवा ह्या परीक्षेसाठी जी बुक लिस्ट आवश्यक आहे ती बुक लिस्ट आपण आज बघणार आहोत। पण त्यापूर्वी मी थोडंसं क्लिअर करतो, जसे की आपण एक लेक्चर बघितलेलं आहे की त्या लेक्चरमध्ये MPSCचं संपूर्ण स्वरूप आपण डिस्कस केलं की एक्झॅक्टली ही MPSCची एक्झाम काय आहे, MPSCच्या माध्यमातून कोणकोणत्या एक्झाम घेतल्या जातात आणि त्यामध्ये जसं की राज्यसेवा असेल, PSI STI ASO कंबाईन एक्झाम असेल किंवा मग टॅक्स असिस्टंट, क्लर्क, दुय्यम निरीक्षक ही जी पदं आहेत त्यांच्यासाठीची एक्झाम असेल, ह्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम होत असतात त्यापैकी राज्यसेवा या एकाच एक्झामबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतंच। जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर ते लेक्चर आधी बघून घ्या। त्यामध्ये राज्यसेवेसंदर्भात ऑलमोस्ट ज्या बाबी आहेत त्या आपण क्लिअर केलेल्या आहेत, जसे की राज्यसेवा ही एक्झाम कोण देऊ शकते, त्यासाठी कोणकोणत्या पात्रता आहेत, त्यानंतर सिलेबस काय आहे, एक्झामचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय आहेत, ह्या सर्व बाबी आपण त्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेल्या आहेत। आज आपण फक्त बुक लिस्ट पाहणार आहोत की कोणकोणते पुस्तकं आपल्याला राज्यसेवेला वाचायचे आहेत, बरोबर आहे। परंतु हे पुस्तकं पाहण्याआधी सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे एक्झामचं स्वरूप आणि एक्झाममध्ये सिलेबस कोणता आहे तो सिलेबस पाहणे। म्हणून तुम्ही लास्ट लेक्चर आपलं बघून घ्या, त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्या थ्रू तुम्ही तो व्हिडिओ आधी बघून घ्या। आता आपण त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं की जसं की राज्यसेवा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत ह्या 3 टप्प्यामधून जात असते। त्यापैकी एक पूर्वपरीक्षेचा आपण मुद्दा पूर्ण क्लिअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला कोणते पुस्तकं आपल्याला वाचावे लागतील। मित्रांनो, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला 2 पेपर आहेत, GS1 आणि GS2, ठीक आहे। त्याला सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 2 म्हणतो आपण। सामान्य अध्ययनमध्ये 7 वेगवेगळे विषय आपल्याला विचारले जातात, तर सामान्य अध्ययन 2 जे आहे तर सामान्य अध्ययन 2 हे CSATशी रिलेटेड आहे। त्या CSATमध्ये काही टॉपिक आपल्याला पाहायला मिळतील। आपण बघू की राज्यसेवा पूर्वपरीक्षा, मग राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये जे सामान्य अध्ययन 1 आहे तर सामान्य अध्ययन 1 की ज्याला आपण जनरली GS असं म्हणत असतो, तर ह्या GSमध्ये जे 7 टॉपिक आहेत, 7 सब्जेक्ट आहेत, तर ह्या 7 सब्जेक्टसाठी आपल्याला कोणते बुक्स वापरावे लागतात। मित्रांनो, ते बुक लिस्ट सांगण्यापूर्वी मी एक मुद्दा इथे क्लिअर करतो की या राज्यसेवेच्या एक्झामला आणि MPSCच्या ओव्हरऑल ज्या काही एक्झाम आहेत त्या सर्वच एक्झामसाठी आपल्याला खूप जास्त पुस्तकं वापरायचे नाहीत, ठीक आहे। खूप जास्त पुस्तकं वापरायचे नाहीत, परंतु जसे की पूर्वी 1-2 ठोकळा वाचला तरी PSI सारखी एक्झाम क्रॅक व्हायची, असंही आता राहिलेलं नाही, ठीक आहे। टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आपल्याला वेगवेगळे बुक्स वापरायचे आहेत, परंतु प्रत्येक विषयावाईज आपल्याला खूप जास्त पुस्तकं पण नाही वाचायचे आहेत। अगदी शॉर्ट बुक लिस्ट पण वारंवार त्याचं वाचन। मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की पुस्तकांची संख्या कमी ठेवा, परंतु वाचनाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जास्त ठेवा। म्हणजे आपण फ्रिक्वेंटली एक पुस्तक वाचलं पाहिजे, म्हणजे एक पुस्तक आपण 10-12 वेळा आपलं वाचणं व्हायला पाहिजे, रिव्हिजन होणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे जी बुक लिस्ट आपण आज पाहू, अगदी महत्त्वाची पुस्तकं आणि मोजकेच पुस्तकं आपण इथे बघणार आहोत। त्यामध्ये सुरुवात करू आपण GS पासून, ठीक आहे। राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर 1। आता पेपर 1 जो आहे त्या पेपर 1 मध्ये आपण पाहू की राज्यघटना, इंडियन पॉलिटी किंवा त्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं आपण म्हणू। मग आता राज्यघटनेसाठी आपल्याला कोणते पुस्तकं वापरायचे, तर जनरली राज्यघटनेसाठी आपण 2च पुस्तकं प्रिपेअर करू, एक तर लक्ष्मीकांत, ठीक आहे, M लक्ष्मीकांत, किंवा मग रंजन कोळंबे। ही जी 2 पुस्तकं आहेत यापैकी कोणतंही एक, ठीक आहे, यापैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही वापरू शकता। आणि पंचायत राज व्यवस्था क्लिअर करण्यासाठी जे किशोर लवटे यांचं जे पुस्तक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज व्यवस्था, तर ते एक पुस्तक तुम्ही वापरू शकता। हा झाला पहिला विषय, पॉलिटी। त्यानंतर सेकंड, अर्थशास्त्र। अर्थशास्त्र हा विषय असा आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल क्वेश्चन प्लस फॅक्च्युअल क्वेश्चन येत असतात। त्याच्यामुळे इथे पण मी तुम्हाला असं सांगेल की किरण देसले सरांचा जो पार्ट 1 आहे तो पार्ट 1 किंवा रंजन कोळंबे सरांचं जे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे ते, ह्या 2 पैकी कोणतंही एक, मित्रांनो दोन्ही पुस्तकं जनरली वापरू नका, 2 पैकी कोणतंही एक पुस्तक वापरायचं, प्लस
प्लस चालू घडामोडीमध्ये योजना, ठीक आहे ना, योजना हे जे बुक येत असते तर त्या थ्रू इकॉनॉमीचे काही जे चॅप्टर असतील तर ते चॅप्टर आपण म्हणजे क्लिअर करावेत. प्लस चालू घडामोडीमध्ये म्हणजे न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या मासिकांच्या माध्यमातून जो इकॉनॉमीचा पार्ट असतो तो इकॉनॉमीचा पार्ट आपण क्लिअर केला पाहिजे. कारण की होते असं की जर आपण एक पुस्तक, आता समजा किरण देशलेंचं पुस्तक आहे, मग किरण देशले सरांचं पुस्तक वाचल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अगदी 3-4 महिन्यापूर्वीचं अपडेट राहीलच असं आपण सांगू शकत नाही. आणि इकॉनॉमी हा सब्जेक्ट असा आहे की कन्सेप्ट आपल्याला पुस्तकामधून येतात, परंतु जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला करंटमधूनच करावं लागेल, चालू घडामोडीमधून करावं लागेल. तर त्यामुळे तुमच्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे अर्थशास्त्राशी रिलेटेड, की डेली न्यूजपेपरमध्ये अर्थशास्त्राशी रिलेटेड काय अपडेट येत आहे ते तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे. डेली तुमच्या नोट्स असल्या पाहिजे करंट अफेअर, ठीक आहे. मग ते न्यूजपेपरमधून करा अथवा मासिकांमधून करा. तर अशा प्रकारे तुम्हाला किरण देशले आणि कोळंबे सर ह्या दोघांपैकी कोणतंही एक पुस्तक प्लस चालू घडामोडीमध्ये तुम्हाला हा विषय नियमित अपडेट करायचा आहे. आणि जे स्टेट बोर्डचं जे बुक आहे 11वीचं किंवा 11वी-12वी दोन्ही होऊ शकतं तुम्ही, स्टेट बोर्ड, महाराष्ट्र बोर्डचं 11वी आणि 12वीचं तुम्ही अर्थशास्त्र हे पुस्तक घ्यायचं आणि ह्या पुस्तकामधून केवळ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र तेवढाच पार्ट वाचायचा आहे. 11वी आणि 12वी दोन्ही वर्गामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असं दिलेलं आहे. म्हणजे अर्थशास्त्र पार्ट ए आणि पार्ट बी, त्याच्यापैकी एक पार्ट हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे आणि एक पार्ट हे स्थूल अर्थशास्त्र आहे. तर त्याच्यापैकी फक्त स्थूल अर्थशास्त्र वाचायचं, सूक्ष्म अर्थशास्त्र वाचायचं नाही. आणि स्थूल अर्थशास्त्र वाचत असताना ते सुद्धा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि टॉपिक वाईज ते व्यवस्थित वाचायचं आहे, ठीक आहे. हे झालं मित्रांनो अर्थशास्त्र. त्यानंतर सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानमध्ये होते असं की बेसिक बुक्स आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वाचावे लागतील. म्हणजे साधारणतः 6वी ते 10वीपर्यंतचे, 6वी ते 10वीपर्यंतचे सर्व बुक्स व्यवस्थित वाचायचे आहेत. प्लस त्याच्यामध्ये जे रेफरन्स बुक आहे तुम्ही सचिन भस्के सरांचं वापरू शकता आणि आणखीन एक दीपस्तंभचं एक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं पुस्तक आहे, तर ते एक तुम्ही इथे वापरू शकता. NCERT फार वापरण्याची आवश्यकता इथे पडणार नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना NCERT फार जड जाईल. त्यामुळे स्टेट बोर्डचे आणि सचिन भस्के सरांचं आणि दीपस्तंभचं हे 2-3 जरी रेफर केले तरी हे पुरेसे असणार आहेत. परंतु सायन्समधल्या कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजे, त्यामुळे हेच बुक्स पण वारंवार वाचणं या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं ठरेल. त्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. आता भूगोलमध्ये काय होते मित्रांनो, तर भूगोलमध्ये सुद्धा काही बेसिक पुस्तकं आपल्याला वापरावी लागतील सुरुवातीला. आता बेसिक पुस्तकं कोणते, स्टेट बोर्डचे बुक्स तर वाचायचेच आहेत 8वी ते 12वी, ठीक आहे. 8वी ते 12वी स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचंच आहे. आता होते असं की पूर्व परीक्षेला जो भूगोल विचारला जातो तो महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, तीनही प्रकारचा भूगोल त्या ठिकाणी विचारला जातो. म्हणून मग स्टेट बोर्ड जे आहे आपले 8वी ते 12वीचे, तर ह्या 8वी ते 12वीच्या बुक्समध्ये अगदी तीनही प्रकारचा भूगोल आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला 8वी ते 12वीचे बुक्स आधी व्यवस्थित वाचायचे आहेत. त्यानंतर मग तुम्ही एखादं म्हणजे रेफरन्स बुक घेऊ शकता. रेफरन्स बुक घेत असताना 2 रेफरन्स बुक तर निश्चितच घ्यायचे. एक A.B. सौदी यांचं भारताचा भूगोल, ठीक आहे, A.B. सौदी यांचा भारताचा भूगोल आणि दुसरं महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ, ठीक आहे. असे हे 2 जे बुक्स आहेत रेफरन्स बुक, ते 2 बुक्स तुम्हाला आवश्यक असतील. आणि याच्या व्यतिरिक्त जिओग्राफीशी रिलेटेड काही ज्या करंट इव्हेंट येत असतील, समजा चक्रीवादळ आहे तर चक्रीवादळ कन्सेप्च्युअल काय आहे, कशामुळे निर्माण होत असते, ठीक आहे. उत्तर गोलार्धात चक्रीवादळ कसं असते, दक्षिण गोलार्धात चक्रीवादळ कसं असते, त्याच्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट तुम्हाला पुस्तकामधून क्लिअर करायच्या. परंतु एखाद्या वर्षी जर चक्रीवादळ आलं तर त्या चक्रीवादळाशी रिलेटेड जे करंट अपडेट आहे ते तर तुम्हाला करावं लागेलच. म्हणून जिओग्राफीशी रिलेटेड करंट इव्हेंट त्या तुम्ही न्यूजपेपर आणि मासिकांच्या माध्यमातून करू शकता, ठीक आहे. इतके पुस्तकं पुरेसे असतील भूगोल या विषयासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इतिहास. मित्रांनो, इतिहास हा जो सब्जेक्ट आहे खूप वास्ट आहे. याच्यामध्ये खरोखर काय वाचावं मोठा प्रश्न निर्माण होतो. परंतु फार गोंधळून न जाता मोजके बुक्स पण वारंवार जर वाचन केले तर आपण याच्यामध्ये निश्चितच काही मार्क्स मिळवू शकतो. आता कोणते पुस्तक आपण इतिहासासाठी वाचले पाहिजे. इतिहासासाठी एकतर स्टेट बोर्डचं 11वीचं पुस्तक वाचायचं, क्लिअर. त्याच्यानंतर ग्रोअर आणि बेल्हेकर, ठीक आहे. ग्रोअर आणि बेल्हेकर यांचं जे पुस्तक आहे ते वाचायचं. प्लस जयसिंगराव पवार,
ठीक आहे. 11वीचं स्टेट बोर्ड, त्यानंतर ग्रोवर आणि बेल्हेकर यांचं एक जे पुस्तक आहे चांद प्रकाशनचं ते, आणि जयसिंगराव पवार. लक्षात घ्या मित्रांनो, हिस्ट्रीवर जेव्हा काही कन्सेप्च्युअल प्रश्न येतात ते ग्रोवरच्या बुक्समधून पूर्ण तुमचे होऊन जातील. परंतु काही ज्या फॅक्ट आहेत की ज्या फॅक्ट त्या बुक्समध्ये कवर होत नाहीत त्यासाठी तुम्ही जयसिंगराव पवार यांचं बुक्स रेफर करू शकता. परंतु हे झालं आधुनिक भारताचा इतिहास. आता इथे इश्यू असा येतो की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास तीनही टप्प्यामध्ये प्रश्न विचारले जातात. आता इथे होते असं की प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत वाचायला भरपूर जड जाते, परंतु तरीसुद्धा बेसिक 2 बुक्स मी सांगेल तुम्हाला त्यासाठी, आणि ते सुद्धा NCERTचे बुक आहेत. ठीक आहे. जुन्या NCERT आहेत, आता ज्या NCERT आहेत त्या NCERT वापरायच्या नाहीत. जुन्या NCERT वापरायच्या, त्या शक्यतो इंग्लिशमध्ये अवेलेबल होणारही नाहीत. परंतु के सागर ह्या प्रकाशनाने जुन्या NCERTचं रूपांतर मराठीमध्ये केलेलं आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्या 2 मात्र तुम्ही घेऊ शकता. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास NCERT जुनं आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास जुनं NCERT. ठीक आहे. के सागर प्रकाशन जे अनुवादित आहे, मराठी अनुवादित, तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा ते तुम्ही घेतलं पाहिजे. आणि तेच बुक्स पण वारंवार वाचायचे आहेत हिस्ट्रीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आहे पर्यावरण. आता पर्यावरणासाठी 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्डचं बुक्स वापरू शकतो आपण. त्यानंतर सेकंड रेफरन्स बुक सांगेल मी तुम्हाला, संपूर्ण पर्यावरण व जैवविविधता, तुषार घोरपडे सरांचं खूप छान बुक्स आहे. आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल जेवढ्याही कन्सेप्ट आपल्याला राज्यसेवेच्या पर्यावरण ह्या सब्जेक्टमध्ये आवश्यक आहेत त्या ऑलमोस्ट त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत. आणि ते वाचूनही जर आणखी तुम्हाला वाचायचं झालं तर तुम्ही वातावरणीय भूगोल, सुमन सोळंके यांचं जे वातावरणीय भूगोल आहे ते तुम्ही डेफिनेटली वाचू शकता. हे झालं पर्यावरण, 6वा सब्जेक्ट. 7वा आणि शेवटचा सब्जेक्ट आहे चालू घडामोडी. मित्रांनो, चालू घडामोडी हा पण एक टॉपिक इम्पॉर्टंट तर आहेच, परंतु खूप कन्फ्युजन आणि खूप टफ जातो विद्यार्थ्यांना. चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आपल्याला 2 बुक्सच्या माध्यमातून करायचा आहे किंवा त्याला 2 वे असतील. फर्स्ट न्यूजपेपर आणि सेकंड मासिक. न्यूजपेपरमधून आपण डेली नोट्स काढल्या पाहिजे. ठीक आहे. चालू घडामोडीच्या नोट्स काढल्याशिवाय समोर जायचं नाही. त्यामुळे डेली रोजच्या न्यूजपेपरमधून आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू चालू घडामोडीच्या नोट्स आपल्या तयार झाल्या पाहिजेतच. जर आपल्या नोट्स तयार झाल्या तरच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं होते. आणि आपण नोट्स काढूनही प्रत्येक महिन्याचं किमान 1 मासिक तर आपण घेतलं पाहिजे. एकतर मासिक परिक्रमा घ्या किंवा मग युनिक बुलेटिन, 2 पैकी कोणतंही तुम्ही एक वापरू शकता. परंतु 1 मासिक तुम्ही डेली घ्यायचं. आणि महिनाभर आपण न्यूजपेपरमधून आपल्या स्वतःच्या नोट्स काढलेल्या असल्यामुळे मासिक समजणंही सोपं जाते. बरेच विद्यार्थी चूक करतात की न्यूजपेपर वाचतच नाहीत, डायरेक्टली मासिकच वाचतात. परंतु त्यांनी होते असं की ते मासिक मग नंतर ग्रास्प होत नाही, ते फारसं समजत नाही, कारण की त्याचे जे इश्यूज झालेले असतात ते इश्यूज आपण नियमित वाचलेले नसतात. म्हणून करंट इव्हेंट जे आहेत त्या न्यूजपेपरमधूनच करायच्या स्वतःच्या नोट्स काढून. आणि मग महिना झाल्यानंतर तुम्ही एक मासिक घेऊन ते पुन्हा मासिक थ्रू रिवाईज करू शकता. काही पॉईंट्स की जे तुम्ही नाही करू शकले नोट्समध्ये ते मासिकमध्ये मग येऊन जातील. तर अशा प्रकारे करंट अफेअरचं तुम्ही प्रिपरेशन करू शकता. हे झालं मित्रांनो पेपर फर्स्ट, ज्याला आपण म्हटलं होतं GS 1 सामान्य अध्ययन. ठीक आहे. पेपर सेकंड जो आहे तो CSATचा. आता CSATचा पेपर असा आहे मित्रांनो की तो तुम्ही फक्त वाचन करून त्याचे प्रश्न सॉल्व्ह करणं इतका तो असा सोपा नाही आहे. ठीक आहे. आणि जास्त कठीणही नाही. परंतु महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे प्रॅक्टिसचा, की आपण जितकी प्रॅक्टिस करू तितके प्रश्न आपले ॲक्युरेट येतील. CSATमध्ये एक्झॅक्टली काय आहे प्रश्न, कोणत्या सिलेबसवरती विचारले जातात, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक आहे, तुम्ही ते आधी व्हिडिओ पाहू शकता किंवा तो पाहावा. ठीक आहे. आता फक्त इथे मी काही पुस्तकं सांगतो. मित्रांनो, CSATची तयारी करत असताना आधी तर पूर्वी जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आपण जे आता GS फर्स्टची जी बुक लिस्ट पाहिलेली आहे त्याच्यामध्ये एक बुक तुम्हाला आणखी ॲड करावं लागेल. ते बुक म्हणजे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. ठीक आहे. ज्ञानदीप अकॅडमीचं जे प्रश्नपत्रिकांचं जे विश्लेषण दिलेलं आहे महेश शिंदे सरांनी, तर ते तुम्हाला रेफर करावं लागेल GS फर्स्टसाठी. कारण की जोपर्यंत प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस आपण पाहत नाही
कोणत्या टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न येतात तोपर्यंत आपण अभ्यास करणं हे फार म्हणजे तथ्य राहणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस ते पाहायचंच आहे. GS फर्स्टचं सुद्धा आणि CSATचं सुद्धा. CSATचं सुद्धा ज्ञानदीपचं जे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणाचं जे बुक आहे ते तुम्हाला आधी रेफर करायचं आणि ते रेफर केल्याच्या नंतर मग तुम्ही प्रॅक्टिस सुरू करू शकता. मी पुन्हा एकदा शब्द वापरतो, प्रॅक्टिस. CSAT म्हटलं म्हणजे इथे वाचन कमी, प्रॅक्टिस जास्त असणार आहे. मग आता प्रॅक्टिस करण्यासाठी काय करायचं आहे, तर एक बुक तुम्हाला खूप आवश्यक राहील, ते म्हणजे CSAT सिम्प्लिफाईड. ठीक आहे, अजित थोरबोले सरांचं CSAT सिम्प्लिफाईड हे तर घ्यायचंच आहे आणि आधी या बुक्सपासूनच सुरुवात करायची पॅराग्राफ सोडवण्यासाठी. आधी पॅराग्राफ बघून घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा प्रिव्हियस इयरचे काही पॅराग्राफ दिलेले आहेत, काही प्रॅक्टिससाठी पॅराग्राफ दिलेले आहेत, तर ते पॅराग्राफ आपल्याला समजून घ्यायचे आणि सोडवायचे आहेत. ठीक आहे, अजित थोरबोले यांचं CSAT सिम्प्लिफाईड. त्यानंतर घेऊ शकता तुम्ही कॉम्प्रिहेन्शनसाठीच 101 मराठी उतारे, योगेश नेतनकर, ठीक आहे, आणि साधना नेतनकर यांचं एक पुस्तक आहे, 101 मराठी उतारे आणि 101 इंग्रजी उतारे, असे दोन्ही बुक्स आहेत त्यांचे. ते दोन्ही बुक्स तुम्ही घेऊ शकता. आता CSAT सिम्प्लिफाईड आणि हे 2 बुक असे हे 3 बुक असे असतील की ज्याच्या माध्यमातून तुम्ही कॉम्प्रिहेन्शनचं प्रिपरेशन करू शकाल. याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणते बुक्स घ्यावे लागतील तुम्हाला, तर आणखी एक अंकगणित असं एक बुक आहे, त्याचं टायटलच आहे अंकगणित, प्रमोद चौगुले सरांचं, आणि आणखीन बुद्धिमत्ता हे सुद्धा प्रमोद चौगुले सरांचं. हे 2 बुक जे आहेत तर ते तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांची जी प्रॅक्टिस करायची आहे त्यासाठी हे 2 बुक्स तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तर तुम्हाला सांगितलंच आहे. आणि जर समजा अंकगणितासाठी तुम्ही RS अग्रवालचं जर बुक्स जर वापरू शकलेत तर ते आणखीन चांगलं राहील. PSI STIची जर एक्झाम द्यायची झाली पुढे तरी त्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला RS अग्रवाल खूप चांगल्या प्रकारे कामात येऊ शकते. पण मी तुम्हाला सांगेल की ही चॉईस तुमची असेल. बुक्स छान आहे, वापरलं तर ते चांगलंच होईल. तर असे CSATसाठी हे मोजकेच बुक्स मी सांगितलेले आहेत, परंतु याच्यातून तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करायची आहे. आणि एवढीच नव्हे तर न्यूजपेपरमधून आपण एडिटोरियल वाचले पाहिजे. जर कधी वेळ मिळाला तर ते जे एडिटोरियल आपण वाचतो त्याचं कधी 1/3 स्वतः 1/3 करून लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यांनी मुख्य परीक्षेच्या मराठीच्या पेपरला सुद्धा फायदा होऊ शकतो. प्लस जे कॉम्प्रिहेन्शनचा जो पार्ट असतो तो पण आपला खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शन चांगलं होईल त्यांनी. तर अशा प्रकारचं मित्रांनो CSAT आणि GS हे दोन्हीही जो सिलेबस आहे आपला राज्यसेवेचा त्यासाठीची ही जी बुक लिस्ट आहे ही मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन जे काही बुक्स म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला काही माहीत असतील तर ते तुम्ही निश्चितच वापरू शकता. असं मी कुठेही तुम्हाला सांगत नाही की हीच बुक लिस्ट तुम्हाला वापरावी लागेल, अजिबात नाही. तुमच्या माइंडसेटनुसार आणखीन जर याच्यामध्ये काही बुक्स ॲड करायचे करू शकता, याच्यामधून काही बुक्स रिमूव्ह करायचे तर ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. परंतु मी एकच सांगेल, बुक्स हे जे आहेत हे चांगले आहेत आणि हे तुम्हाला रिपीट वाचावे लागतील. जितकं जास्त तुमचं रिव्हिजन असेल तितकी जास्त परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्याची तुमची ॲक्युरेसी जास्त असेल. आणि हे सर्व वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे प्रॅक्टिस, पेपरची प्रॅक्टिस करणे. कोणत्याही क्लासचा पेपर असू द्या, तो पेपर तुम्ही सोडवा, त्याचे उत्तरं बघा, जिथे कुठे प्रश्न चुकत आहेत पुन्हा त्या बुक्समध्ये जाऊन तो टॉपिक पुन्हा क्लिअर करा. ठीक आहे, परंतु पेपरची प्रॅक्टिस करणं हे खूपच आवश्यक आहे. अगदी टाईम लावून तुम्हाला पेपर सॉल्व करायचे आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो इतकं आजच्या ह्या लेक्चरसाठी पुरेसं आहे. आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये राज्यसेवेचं पूर्ण स्वरूप पाहिलं, त्याच्यामध्ये प्रिलिम्सला जास्त भर देऊन आपण प्रिलिम्सचं पूर्ण स्वरूप डिस्कस केलेलं आहे आणि आता आपण बुक लिस्टसुद्धा पाहिलेली आहे. आणखी नोट्स कशा काढायच्या स्वतःच्या त्या संदर्भातही पुढे व्हिडिओ येईल. आणि राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे तर मुख्य परीक्षेचं पूर्ण स्वरूप, सिलेबस आणि त्यासाठी कोणते बुक्स घ्यावे लागतील या संदर्भातही तुम्हाला इथून पुढे 4-5 दिवसानंतर आणखीन व्हिडिओ मिळेल. परंतु हा जो व्हिडिओ सध्या आहे यामध्ये जे काही सांगितलं ही जी बुक लिस्ट आहे ही की जे विद्यार्थी वारंवार विचारत असतात तर या बुक लिस्टचा वापर तुम्ही निश्चितच करू शकता. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्ही अभ्यास करत राहा. तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.